तर आज आम्हाला घरी यायचं होतं कारण धोंड्याचा महिना वगैरे सगळा आता प्रोग्राम आटपला होता. म्हटल्यानंतर घरी येण्यासाठी सकाळी-सकाळी लवकर उठले. सुंदर अशी देवपूजा केली कारण आईसुद्धा गावाला गेलेल्या होत्या आणि सर्व देवांना स्नान वगैरे घातलं. अभिषेक करणं जास्त जमलं नाही, पण ज्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, ज्या मी इकडे करते त्याच पद्धतीने स्नान घातलं. बाहेरच अंगणामध्ये छान असे फुलं झाडं आहेत म्हटल्यानंतर ती झाडं तोडून आणले. फुलं वगैरे आणि सुंदर फुलं वगैरे अर्पण केले. मग चांदणीचे, गुलाबाचे तुम्ही बघितलं का सुंदर गुलाब मिळालेले होते 2 ते अर्पण केले. बेलपत्राचं सुद्धा झाड आहे आमच्याकडे. सगळे काही फुलं वगैरे अर्पण करून झाल्याने आमचं देवघर आहे आणि खूप मोठं देवघर आहे म्हटल्यानंतर तुम्ही बघूच शकता का 4 लोकं आरामात तिथे पूजेसाठी बसतात. सगळं करून झाल्याच्या नंतर फायनली आम्ही आज ट्रेन जी काही होती ती टायमिंगवर होती. कारण अहोचं जे लक आहे ना, ते अगदी व्यवस्थित असतं. मागच्या वेळेस मी आले तेव्हा 2-3 तास लेट होती, पण यावेळेस अगदी राईट टाईमला गाडी होती. ग आलो आणि असं टायमिंगवर जर यायचं घरी म्हटलं ना, तर अजिबात रिझर्व्हेशन मिळत नाही. आणि बघा इतकी गर्दी होती ना, मला तरी थोडीफार जागा मिळाली, पण आहोंना काहीच नाही. 5 ते 6 बॅग्स आमच्याकडे होत्या म्हटल्यानंतर आम्ही फायनली नाशिकला पोहोचलो. आणि सगळं करून झाल्याच्या नंतर हे सुख आहे ना, हे खूप जास्त वेगळं असतं. कारण गावाकडचं ऊन आणि इतकं गावाकडचं उन्हाचं तापमान सहन करून जेव्हा नाशिकमध्ये येतो, तेव्हा अगदी मनाला शांतता मिळते. नंतर ओला बुक केला. कारण ओला बुक करण्याशिवाय आमच्याकडे काही ऑप्शन नसतो. आमच्याकडे कांदे, पापड वगैरे खूप साऱ्या वस्तू होत्या आणि फायनली आता आम्ही आमच्या सिटीमध्ये पोहोचलो. बाय.